सदरा धोतर, डोक्यावर गांधी टोपी. महाराष्ट्रातील लोकांनी गावात या माणसाला खूप वेळा पाहिलंय, पण काल रात्री हा साधा दिसणारा माणूस थेट पांढऱ्या शुभ्र पांघरुणातच दिसलाय. भले भले ना काम वासनेमुळे गेलेत. सध्या महाराष्ट्रात व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ. भोंदूखराच्या एक व्हिडिओ बाहेर येत आहेत सध्या. आता लोकांना काल रात्रीपासून अजून एक नवीन व्हिडिओ पाहायला मिळालाय. नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरील भाष्य आणि मंत्रालयातील आपल्या कार्यालयातीलच कर्मचारी लाच घेताना सापडल्यामुळे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत आले होते. या प्रकरणात विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आता पुन्हा एकदा झिरवळ चांगलेच कचाट्यात सापडलेत. एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजत असतानाच मंत्री झिरवळ यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झालाय. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले. त्या दिवशी म्हणजेच बुधवारी एका कथित अश्लील व्हिडिओमुळे राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. मंत्री नरहरी झिरवळ एक ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओत मंत्री झिरवळ एका व्यक्तीसोबत खोलीत बिछाण्यावर पडलेले दिसतात. त्या व्यक्तीच्या शेजारी एक कर्मचारी वावरत असल्याचंही दिसत आहे. बिछाण्यावर पडलेल्या झिरवळ यांच्या शेजारी ट्रान्सजेंडर व्यक्तीही दिसते. बिछाण्याजवळच खाद्य आणि मद्याची बाटलीही दिसत आहे. हा प्रकार शासकीय विश्रामगृहातील असल्याचं सांगितलं जाते. हा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले. बुधवारी व्हायरल झालेला हा व्हिडिओ 7 महिन्यांपूर्वीचा असल्याचं सुद्धा बोललं जाते. या व्हिडिओच्या सत्यतेबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. पण मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री वेगवेगळ्या प्रकरणात अडचणीत येत आहेत. त्यामध्ये झिरवळ हे 2 वेळा अडचणीत आलेत. मिळालेल्या माहितीनुसार या कथित व्हिडिओत मंत्री झिरवळ यांच्या सोबत जी ट्रान्स वुमन आहे तिचं नाव आहे पवन यादव. आणि धक्कादायक बाब म्हणजे खुद पवन यादवचाच भाऊ रवी यादव याने या कथित व्हिडिओच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रकरण समोर आणल्याचं सांगितलं जाते. रवी यादवच्या आरोपानुसार पवन हा ट्रान्स वुमन असून तो खंडणी गोळा करण्याचं काम करतो. दमदाटी आणि खंडणी प्रकरणी पवन यादववर यापूर्वीच मुंबईतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मंत्री नरहरी झिरवळ यांची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित होणे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अधःपतनाचं ज्वलंत उदाहरण आहे. झिरवळ यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या संदर्भात झिरवळ यांच्या स्वीय सहाय्यकांशी संपर्क साधला असता साहेबांना या प्रकरणी काहीही बोलायचं नाही असं सांगण्यात आलंय. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणालेत की सध्या जे नको आहेत ना त्यांनाच टार्गेट केलं जात आहे. प्रत्येक जण दुसऱ्याची जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. एका मंत्र्याची विकेट गेली की दुसरा तयारच असतो आणि त्यालाही बाहेर काढण्यासाठी तिसरा वापस रांगेत उभा असतो. त्यामुळेच अशा प्रकारची प्रकरणे घडत आहेत. पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की संबंधित प्रकार शासकीय वसतिगृहात घडल्याची माहिती समोर येत आहे. जर शासकीय वसतिगृहाचा अशा प्रकारे गैरवापर झाला असेल तर ते अत्यंत गंभीर आहे. अशा पदावर जाऊन अशा प्रकारचं वर्तन अजिबात योग्य नाही. या पार्श्वभूमीवर झिरवळ यांची विकेट काढतात की त्यांना पुन्हा टीममध्ये ठेवतात याचं उत्तर फक्त मुख्यमंत्रीच देऊ शकतील असं वडेट्टीवार म्हणाले. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी झिरवळ यांची बाजू घेत याला मीडिया ट्रायल म्हटलंय. भोंदू बाबा बरोबर काही लोकांचं जे धार्मिक कनेक्शन उघड होते ते समोर येतंय असं लक्षात येतात 6-7 महिन्यापूर्वी काढून ठेवलेला झिरवळ साहेबांचा व्हिडिओ आता अचानक कसा बाहेर आणला गेला.
राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी व राष्ट्रीय अध्यक्षपदी आदरणीय सुनेत्रा वहिनींची निवड व्हावी ही इच्छा व्यक्त करणारी पहिली व्यक्ती म्हणजे झिरवाळ साहेब. त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये ACBचा ट्रॅप लावणे व नंतर आता हा 7 महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ काढून मीडियाला सोपवणे, एका सरळ माणसाला बदनाम करायचं, नंतर मीडिया ट्रायल. हे झाडीतील शुक्राचार्य नेमकं कोण? अशोक खरात प्रकरण अंगलट येतंय म्हणून स्वतःवरील लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार व हे वंगाळ राजकारण लक्षात येतंय. सोमवती अमावस्या ते अघोरी पूजा यामागे 2 सप्टेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 असं अमोल मिटकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. चित्रफित प्रकरणाची नरहरी झिरवळ यांना कल्पना होती. मंगळवारी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्या संदर्भात चर्चा केल्याचं सुद्धा सूत्रांनी सांगितलंय. पण झिरवळ यांच्या प्रकरणातून एक गोष्ट तर लोकांना माहीत झाली की समोरचा कितीही साधा भोळा वाटत असला तरी त्याच्या आतील कला त्यालाच माहिती. अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.